हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरेश फॅशन डिझायनर. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदीच मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सिंपल अशी पानगळ्याची डिझाईन आणि खाली त्याला सिंपल थोडंसं डिझाईनमध्ये करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी पानगळा मार्किंग करून घेतला. आता पानगळा आपण किंवा सिंपल गळा असो रुंदीला 2.25 इंचच घेतो किंवा 2.5 इंच, लईत लई जास्त नाही. मोठे माप नसेल तर 2.25 इंच, छोट्या मापासाठी, मोठ्या मापासाठी 2.5 इंच. आणि जेवढी तुमच्या कस्टमरच्या मापाची उंची असते ह्याची ब्लाऊजची, तशीच उंची आपल्याला घ्यायची असते गळ्याची. आणि अशा पद्धतीने जसं आपण नेहमीच आपलं करतो, बॉटमला कमरेला पण टिप देतो, वरती गळ्याला पण देतो, पलटी करतो, तसं सेम तशा पद्धतीने आता इथं आपण पलटी करून घेऊयात. पाहू शकता तुम्ही पलटी वगैरे करून घेतले आणि त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. वरतून पण दाबटीप द्यायची आहे, गळ्याला पण फिनिशिंग दाबटीप द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे काही साईडचं पॅटर्न, मुंडा आणि वरचं शोल्डर असतं त्याला आपल्याला अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे, टिप मारून घ्यायची. आणि उरलेलं सगळंच आपल्याला ब्लाऊज पीस वरचं ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे. आता वर झालं आपलं की आपण परत पलटी करायचं आहे. अस्तरच्या बाजूने टक्स मारून घ्यायचे. टक्सला आपण मध्येतून जी रेस दिसते तिथून 4.5 इंच आणि उंचीला 4 इंच अशा पद्धतीने आपण टक्स देऊन घेणार आहोत दोन्ही पण साईडनी. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, लक्ष द्यायचं आहे. रफ करायचं आहे शेवटला, जेणेकरून टिप दिलेली उसवणार वगैरे नाही आहे. बघा अशा पद्धतीने रफ करायचं आहे. आता त्यानंतर आपण इथं लेस पण लावून घेऊया गळ्याला. आता मी इथं लेस लावून घेतली, ब्लॅक कलरची लावली, कारण ब्लॅक कलरची काठ आहेत, ग्रे कलरची साडी आहे. आता आपण लटकन बनवून घेऊया. आता वेगवेगळ्या प्रकारचे लटकन कसे बनवायचे याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ मी लवकरच टाकेल तुम्हाला. अगोदर टाकलेले आहेत, पण तरीसुद्धा काही नवीन लटकन मी बनवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे बनवत असते. तसे बनवते मी, तसेच तुम्हाला मी दाखवते. जास्त काही वेगळं दाखवत नाही. जसं ब्लाऊज डिझाईन मी कस्टमरच्या बनवते त्याच मी तुमच्याशी शेअर करते, किंवा जसं काही असेल तसं. आता इथं डबल कपडा घेतला होता 4 फोल्डमध्ये, त्रिकोणी केला, त्याला लेस लावली. असा त्रिकोणी करून त्याला फोल्ड करायचे, मध्ये नॉट घालायची आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. परत टिप मारून घ्यायची, अशा पद्धतीने रफ करून घ्यायचे आणि तो असा पलटून घ्यायचे. आता हे लटकन पलटले पाहू शकता तुम्ही. ह्याला असंही ठेवू शकता, बघा खूप सुंदर दिसतंय. किंवा तुम्हाला जर हे असा ठेवायचं असेल तर असाही ठेवू शकता, पण ती लेस दिसावी म्हणून मी असं केलेलं आहे. पाहू शकता खूप सुंदर लुक येतो. वेगवेगळे लटकन्स वगैरे बनवून दिले तर ब्लाऊजसुद्धा डिझायनर असा सुंदर असा दिसतो. पाहू शकता मी आता डबल तसाच बनवलेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण लटकन आपले रेडी आहेत. आता बनवूयात आपण पुढची डिझाईनची प्रोसेस करूया. पाहू शकता पहिले लटकन बघा तुम्ही किती सुंदर वाटते. अशाच पद्धतीची जर तुम्ही भरपूर असे लटकन लावले तरीसुद्धा छान दिसेल आणि सिंपल डिझाईन ठेवली तरी. पण आता आपल्याला इथे थोडंसं युनिक काहीतरी छान बनवायचं होतं. आणि तसाही कपडा थोडासा पातळ होता, म्हणजे नेटमध्ये होता आणि कॉटनची साडी होती, मस्त होतं. तर म्हटलं ठीक आहे, थोडंसं आपल्याला हे करून घ्यावं. त्याचं थोडंसं फुल करण्यासाठी आपल्याला इथं पाकळ्या बनवून घ्यायच्यात अगोदर. पाहू शकता अशा पद्धतीच्या. याला त्रिकोणी चौकोन फोल्डमध्ये कट केलेलं आहे आणि त्रिकोणी करून परत त्रिकोणी जोडून घ्यायचेत अशा पद्धतीने. बघा आता आपल्याला अशाच पद्धतीने सगळे जोडून घेतले आणि आपण खाली पण थोडीशी डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे असा त्रिकोण फोल्डमध्ये कपडा पाहिजे. आता तुमच्याकडे जेवढा उरलेला असेल तेवढा घ्या, अवेलेबल असेल तेवढा. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही अगदी ते नुसतं फुल बसवलं तरी चालेल. अशा पद्धतीने तो पलटून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपलं एक साईडचं जर पलटायचा आपण कपडा ठेवला होता टीप, तिथं आपल्याला व्यवस्थित करता येईल. अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे व्यवस्थित एका जागेवर आणि त्याला टीप मारून घ्यायची. बघा, किंवा तुम्हाला दोऱ्याने गुंडाळता आला तर तसा पण करू शकता, पण इथं मी टीप मारून घेतली कारण वरती मला फुल पण लावायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली थोडीशी रिबीन पण सोडायची आहे, जेणेकरून दिसायला लुक छान दिसेल. आता कपडा काय जास्त नव्हता उरला, त्याच्यामुळे जास्त रिबीन नाही सोडली. खाली दोरी सोडण्यासाठी तुम्ही इथं नॉट पण लावू शकता, किंवा मग अशा पद्धतीची तुम्ही दोरी सोडून देऊ शकता, जेणेकरून छान दिसेल. त्याला टिप मारून घेतली, डबल पलटी करून घेतलं आहे. त्याचे कोण बाहेर काढून घ्यायचे आणि त्याला डबल टिप देऊन घ्यायची परत. आणि एक साईडकडून आपण ठेवलं होतं तिथंसुद्धा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टिप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता, किंवा तुम्हाला जसं लावायचं तसं. तर मी तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत होते, कसं छान दिसेल अशा पद्धतीने. आता इथं मी थोडंसं अशा पद्धतीने घेते करून, जेणेकरून खाली सोडल्यावर ते दिसायलाही ॲट्रॅक्टिव्ह आणि मस्त वाटतील. टायसारखं पाहू शकता, अशा पद्धतीची टाय बनवलेली मी. आता आपल्याला इथं वरती फूल पण ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती स्टोन लावायचे. आता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोन लावू शकता. इथं छोटं लावलं ते अगदीच खूपच छोटं वाटत होतं, मग म्हणून मी थोडंसं नंतर वेगळं लावलं. पुढे मी तुम्हाला दाखवते. हे नुसतं मी ठेवलं होतं, पूर्ण स्टिच केलेलं नव्हतं. मला हे दोऱ्यांनी स्टिच करून घ्यायचं होतं, मग हे थोडंसं मोठं लावलं. दिसायला छान दिसत होतं आणि जे काही फुलाचं मार्जिंग होतं ते पण त्याच्यावरती झाकून जात होतं. तर हे अशा पद्धतीचं आहे डिझाईन बनवलेली आहे मी डिझाईन. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.